त्यासाठी चांगला जोडीदार नको का मिळाला? लग्न करायचं म्हणून कोणाशी लग्न करून कसं चालेल? मलाही लग्न करायचं आहे, नाही असं नाही, पण तशी तशी व्यक्ती नाही ना माझ्या आयुष्यात की मी जिच्याशी मनातलं सगळं बोलू शकेन. नाही नाही, तुम्ही आहात, तुम्ही आहात, पण ती व्यक्ती नाही ना माझ्या आयुष्यात. खरं तर अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असली पाहिजे जी आपल्याला जज नाही करणार. मी काही बोललो नाही तरी सुद्धा मला समजून घेईल. गर्दीत सुद्धा तिचे डोळे मला शोधत असते. 10 लोकांमध्ये सुद्धा आम्ही नजरेने एकमेकांशी बोलत असो. मी पण मिस करतो यार. अशी एखादी व्यक्ती असायला पाहिजे आयुष्यात, हो ना? पण मला सांग, तू अशी आत राहून माझ्या आयुष्यात येणार आहे का एखादी मुलगी? नाही की नाही? चल आता ये बाहेर लवकर. हे असं लेडीज टॉयलेटच्या बाहेर उभं राहून मी तुझ्याशी बोलतोय असं जर कोणी बघितलं तर काय म्हणतील लोक मला? ए डार्लिंग, चल ना. आय लव्ह यू. तू खरंच एवढी चिडलीस? कम ऑन यार, सगळं आहे आपल्याकडे, का चिडलीस तू एवढी? हे बघ, माझा फंडा सांगू तुला, जे आहे ना आपण त्याची व्हॅल्यू करूया, जे नाही ते सोडून देऊया. आयुष्य छोटे आहे यार डार्लिंग. किती रडायचं, किती चिडायचं, किती भांडायचं. ओके चल बाहेर ये, मी आहे तिथे वाट बघतोय. ये लवकर. हो मॅडम, अहो या, चहा थंड व्हायला लागलाय. काय कुठे? हो हाफ डे टाकून आलोय, बसा चहा घ्या. तुम्हाला राग आला का मी डायरेक्ट बोललो त्याचा? नाही आता काय, मला जे हवंय ते तुमच्याकडे नाहीये, राग मानू नका. नाही नाही, राग कसला? होऊ शकतं. जे आहे ना आपण त्याची व्हॅल्यू करूया. जे आहे ते व्हॅल्यू करू, जे आपल्याला हवंय ते मिळवू, जे नाही मिळत ते सोडून देऊ. नाहीच खोटा, भारी बोलला, हुशार वाटतं तुम्ही. पण मला ना तरुण मुलीशी लग्न करायचंय. माझे मित्र मला म्हणतात, अरे तुझा पगार किती, बोलतो किती. आपण स्वप्न मोठी बघायची, हा, आणि संधी का गमवायची आपण? तुम्ही जा तुमच्या स्वप्नांच्या मागे. आपलं काही नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही मला नकार देताय? हो, आपलं नाही काही होऊ शकत, कारण तुम्हाला जशी मुलगी हवी आहे ती मी नाहीये. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या त्या ड्रीम गर्लच्या मागे जा आणि मी घरी जाते. आणि हो, हे माझे चहाचे पैसे. थँक्यू, यू आर वेलकम. दादा, हे माझा धक्का लागून पडलं, हे माझं नाही आहे गिफ्ट. हो मॅडम, तुमच्याकडेच राहू द्या, सरांनी बघितलं तर माझी नोकरी जाईल. अहो पण हे खरंच माझं नाही. सगळेच पुरुष काही निशांसारखे नसतात. तुला कोणीतरी चांगला मुलगा भेटेल, चांगल्या मनाचा, कर्तृत्ववान, रुबाबदार आणि महत्वाचा म्हणजे हळवा, तुला समजून घेणारा. अगं असतात काही पुरुष असे जे स्त्रीचं मन खूप चांगलं समजून घेतात. आला काल अनुभव आला मला त्याचा. काल आला म्हणजे? अहो म्हणजे काल ना मी एका माणसाला बोलताना ऐकलं, तो इतकं मनापासून बोलत होता माहितीये, नात्यांबद्दल, माणसांबद्दल, स्वतःबद्दल खूप सेन्सिबली बोलत होता, पण असा हळुवारपणे बोलत होता.
म्हणजे त्याचं बोलणं ऐकताना माझी तर तंद्रीच लागली होती. बाबा, असा एखादा माणूस भेटला तर किती छान होईल ना. भेटेल भेटेल. नंदू, कोण होता ग तो मुलगा? अहो नाही माहिती मला. अगं असं कसं? तो तुझ्याशी एवढ्या वेळ बोलत होता तरी तुला माहित नाही तो कोण होता? अहो तीच तर गंमत आहे ना बाबा. तो माझ्याशी नव्हता बोलत. म्हणजे तो ज्या कोणाशी बोलत होता तर ती व्यक्ती तिथे नव्हतीच, तिथे मी होते ना. म्हणजे मी वॉशरूमला गेले होते तर बाहेर कोणीतरी उभं होतं आणि खूप पोटतिडकीने बोलत होता. म्हणजे त्याला असं वाटलं असणार त्याच्या ओळखीतली ती व्यक्ती आतमध्ये उभी आहे. हा म्हणजे सुरुवातीला मी थोडी गडबडलेच होते की हा माणूस माझ्याशी असं का बोलतोय. पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, तो कुणीतरी वेगळं समजून माझ्याशी बोलतोय. नवलच आहे. अहो बाबा, पण तो इतकं मनापासून आणि इतकं खरं बोलत होता माहितीये का. तो ज्या कोणाशी बोलत होता ना ती त्याच्या नक्की जवळची असणार बघा. बाबा, पण नंतर त्याला जेव्हा कळलं असेल की त्याला जिच्याशी बोलायचंय ती आत नाहीच आहे, तेव्हा त्याचं काय झालं असेल. नंदू, कधी कधी ना गैरसमजातून माणूस जास्त चांगला समजतो.